फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता मी साडीची डबलमध्ये तिरकी घडी टाकली आहे, कोणामध्ये कोण असा काढला आहे साईडला आणि डबल पदराची तिरकी घडी टाकली आहे, बरोबर। आता त्याच्यावर आपण बॉडीचा पार्ट ठेवणार आहोत। बॉडीचा पार्ट कोणात बरोबर ठेवायचा, जो आपण अस्तरवर कट केला आहे तो ठेवून देणार आहेत। कमरेकडनं 1 इंच कमी ठेवायचं आहे, कारण आपण कमरेला बॉडीला 1 इंच जास्त घेतलं आहे, ते आपल्याला बॅक टक्समध्ये जाणार आहेत। अशा पद्धतीने ठेवून मार्क करून घ्यायचं साधारण, कारण पुन्हा आपण मेजर टेप लावून मार्किंग करणार आहोत। हा बॉडीचा पार्ट मार्क केला। आता बॉडीचा पार्ट बाजूला करून त्रिकोणात आपण टेप ठेवायची आणि ती राऊंडमध्ये किती इंच येते आता हे जे मार्क केलेलं आहे ते सगळीकडनं सेम इंच करून आपल्याला पुन्हा मार्क करायचं। कोणा टेपचा बाजू एक त्रिकोणात ठेवायची आणि सेंटरला ठेवून किती इंचावर येतं आहे ते सगळीकडे आपण मार्क करत जायचं। तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं की तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील। माझ्याकडे खूप सारं काम येत असतं, तुम्हाला वेगवेगळे मापं पण मिळतील। तुम्हाला कोणत्या मापाचं हवं आहे ते मला कमेंटमध्ये लिहा, त्याही मापाचं मिळेल। आता हा वरचा भाग आपण कापून टाकणार आहोत, पण आता खालून हे जे मार्क केलं आहे तिथून आपल्याला खाली 34 इंचावर असंच मार्क करायचं आहे राऊंडमध्ये। सेंटरला टेप ठेवायची, आता इथे मार्क केलं आहे तिथे, आणि 34 इंच आपल्याला घ्यायचं आहे, बरोबर। 34 इंचावर खाली टेप लावायची। टेप ठेवताना सेंटरला ठेवायची अशी आणि सगळीकडे फिरवायची, इथून मधून हलवायची नाही, टेप खाली हलवत जायची। आता आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कवर होत नाही आहे, मी दाखवते तुम्हाला। माझे पहिलेही ब्लाऊजचे व्हिडिओ बघा, मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवले आहेत ड्रेस, साड्यांचे ड्रेस शिवलेले, तेही तुम्ही बघत जा। मी तुम्हाला दाखवते मार्किंग केलेलं 34 इंचावरचं। कॅमेरामध्ये हे आपल्याला दिसत नाही, हे बघा इथे 34 इंच येते। वरच्या बाजूने आपल्याला जोड येणार आहे, कारण हा त्रिकोणाचं फोल्ड टाकल्यावर आपल्याला वरच्या बाजूला जोड मारावाच लागतो दोन्ही पदराला। किती उंचीचं असून दे, जोड हा घ्यावाच लागतो। हा लॉंग गाऊन आहे, 51 पूर्ण उंची आहे, त्याच्यातनं आपण बॉडी उंची 15 मायनस केली आणि 36 इंच घेराची उंची आपण घेतोय, त्याच्यातनं 3 इंच खाली काठ लावणार आहोत, ते मायनस केलेत, म्हणजे 33 प्लस 1 इंच असं 34 इंचावर आपण कापडावर मार्क करतोय। असं पूर्ण घेर आपल्याला 34 इंचाचा मार्क करून घ्यायचं आहे। आणि हे सगळं कट करून आपण अस्तर 2 ते 3 इंच कमी असंच पद्धतीने अस्तर कट करणार आहोत। हे आपण आता खालची घेराची करतोय साडीवर। साडीचं असून दे, कापड आणून तुम्ही गाऊन शिवणार असाल डिझायनर, तरीही असंच कट करायचं आहे तुम्हाला। कट करण्याची पद्धत ही अशीच असेल। हां, तुम्ही त्याच्यामध्ये पॅटर्न वगैरे केले, तुम्ही अम्ब्रेला न करता प्लेट्स टाकल्या, तर तुम्हाला जे मी थंबनेलला डिझाईन दिलं आहे तसंही तुम्ही प्लेट्सला घेऊ शकता। डिझाईन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं करू शकता, पण कट करण्याची पद्धत ही सगळ्यांना सेमच राहील। हे आता दाखवलं आहे। वरच्या बाजूला तुम्हाला फक्त जोड येणार आहे। हे कट करून झालं की जी स्ट्रेट लेवल बाजू असते ती परत ह्या जोडावर ठेवायची आणि तिथून पुन्हा कट करायचं। खालची बाजू आपण हाताला प्रेस केले की कळते खाली कुठे आपण कापलेलं आहे। हे आपण आता पूर्ण मार्क केलेलं कात्रीने कट करून घ्यायचं। माझे पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, मी साड्यांचेच जास्तीत जास्त दाखवले आहेत। ब्लाऊजचंही काम असतं भरपूर, पण डिझाईन मी तुम्हाला हळूहळू दाखवेन। बॅक साईडच्या ब्लाऊजच्या डिझाईन मला प्रत्येक शिवून परत हे सगळं शूट करणं हे जरा वेळ कमी पडतोय, पण मी तुम्हाला देत जाईन। आता हे कट केल्यानंतर जी उरलेल्या कापडाची सरळ बाजू आहे ती परत ह्या सरळ बाजूवर स्ट्रेट बाजूवर ठेवायची आणि वरचा भाग आपल्याला कट करायचा आहे। हा कट केला आपण। आता जी सरळ बाजू येईल ती तिथे पट्टीची इथे दिसते आपल्याला स्ट्रेट बाजू, त्याच्यावर ठेवून द्यायची।
उरलेल्या कापडाची बाजू आहे. आता खाली आपण हा आता फॉलचा भाग आहे तो नंतर आपण उसण टाकणार आहोत. हे असं ठेवलं. आता हाताला खाली प्रेस करताना कट करताना खालची बाजू कुठे आहे हे आपल्याला कळतं, त्याच्यावर आपण कात्रीने कट करत जायचे. तुम्हाला बघा माझे पहिलेही व्हिडिओ, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ड्रेस दाखवलेले आहेत सगळे. एक ब्लाऊज शिवून बघा मी दिलेल्या पेपर कटिंगने. पेपर कटिंग ठेवणं खूप इझी जातं. परत परत ब्लाऊज आले की आपण ते यूज करू शकतो. त्याच सेम एक लेडी आपल्याकडे परत ब्लाऊज टाकते शिवायला, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मेजर घ्यावे लागत नाहीत ब्लाऊजचे. ड्रेसचं पण मेजरमेंट आपण वहीत लिहून ठेवायचं, त्याच्यासाठी पेपर कटिंग करायची गरज नाही. आता हे हाताने धरून मी तुम्हाला दाखवते आहे मार्किंग करायचं. खाली प्रेस केलं की आपल्याला खालचा पदर कुठे आहे कळतो. त्याप्रमाणे आपण मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. आणि वरचं कोणातलं पण आपण कट करणार आहोत. कोण जो वरती आपण कट केला आहे कमरेकडचा भाग तोही कट करून टाकायचा. खूप सोपं आहे, तुम्ही करून बघा, तुम्हालाही येणार आहे. आपल्याकडं खूप साऱ्या साड्या असतात ज्याचा वापरच होत नाही. मी तर 18 वर्षापूर्वीच्या साड्यांचे आज ड्रेस घालून वावरते, कारण ड्रेस हे सिगार पॅन्ट विथ मी ड्रेस शिवलेत. सिगार पॅन्ट विथ इलॅस्टिक साईड पॉकेट, त्याच्यामध्ये मी दुपट्टाही काढला आहे ड्रेसमध्ये, पंजाबी ड्रेस. पण खाली सिगार पॅन्टची आत्ता फॅशन आहे. 5 मीटर अस्तर ह्यालाही लागतं आणि ड्रेसलाही लागतं. आता पूर्ण ह्या गाऊनची मी शिलाई 1000 रुपये घेते. तुमच्या एरियात किती घेतात त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. हे आपलं आता घेर उंची झालं आहे. शिवून झाल्यावर हे जोडकाम झाल्यावर पुन्हा आपण फिनिशिंगची थोडीशी हे मारणारच आहोत. इथे जोड येणार आहे दोन्ही साईडला. वरचा कोन कापून घेतलेला आहे आणि तो कोन ठेवून द्यायचा. आता अस्तरची डबल अस्तर घेऊन त्रिकोणी घडी करू तेव्हा आपण त्याच्यात तो कोन यूज करणार. थँक्यू. मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण अस्तर कट करणार आहोत. साडीचा जो कोन होता तो आपण अस्तरावर ठेवलेला आहे, त्रिकोणी घडी करून अस्तराची ही डबलमध्ये. आता तो कोन आपण आता तिथून कापून घेणार आहोत. साडीची जशी त्रिकोणी घडी केली डबलमध्ये तशीच करायची. आता आपण 36 इंचाचं घेतलं होतं, आता आपण त्याच्यापेक्षा कमी घेणार आहोत. बरोबर. आता आपण 33 इंचावर वगैरे आपण कट करणार आहोत, कारण साडीपेक्षा 3-4 इंच आपल्याला अस्तर कमी कट पाहिजे. तर सेंटरला आपण टेप ठेवणार आहोत आणि सेम आपण कट करणार आहोत. टेप सेंटरला ठेवणार. ह्याच्यात पूर्ण दिसत नाही आहे. याला पण जोड येणार, आपण जोड देणार आहोत वरच्या भागाला. साडीपेक्षा अस्तर 3-4 इंच कमी कट करायचं, बाकी सगळं सेम आहे. आपण जसं साडीचा भाग अम्ब्रेलाचा कट केला आहे तसाच राऊंडमध्ये कट करणार आहोत. सेंटरला टेप ठेवायची आहे आणि राऊंड फिरवत जायचं आहे. तुम्ही एक साडीचं शिवून बघा, कुठेही चुकणार नाही. याप्रमाणे आपण मार्क केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण कट करणार आहोत. या साडीचे आपण 1000 रुपये शिलाई घेतो. खूप कमी वेळात शिवून होतं. तुम्ही बघा शिवून, तुम्हालाही येईल. अम्ब्रेला कटिंग पूर्ण असं कॅमेऱ्यामध्ये दाखवता येत नाही. मी जेवढं दाखवता येईल तेवढं प्रयत्न केला आहे. मी नेहमी डायनिंग टेबलवर कट करते, सोपं जातं कट करायला. तुम्ही तसंच करा.
खूप सोपं आहे सगळं शिवण करायला. आता हा उलट्या बाजूने ठेवायचा आहे. सरळ बाजूवर स्ट्रेट बाजूवर ठेवायची आणि आपण खालचं आपल्याला हाताला लागतं भाग कुठे येतो त्याच्यावर कट करत जायचं आहे. सरळ बाजूवर ठेवली. सेम आपण खालच्या प्रमाणे कट करणार आहोत. येईल, खूप सोपं आहे करायला. बघा करून. एक साडीचा ड्रेस शिवून बघा मी दाखवल्याप्रमाणे. हे आपण अस्तरचा भाग कट केलाय. हे आता जोड द्यायचे आहेत आपल्याला इथे. ते जोड मशीनवर शिवताना मी तुम्हाला दाखवणार आहे कसं द्यायचं आहे ते. ब्लाऊजचंही कट करून बघा मी दाखवल्याप्रमाणे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा, मी नक्की सांगेन. थँक्यू.